हॉटेलमध्ये तुम्हाला असं म्हटलं की या हॉटेलमध्ये न्या, चांगल्या हॉटेलमध्ये न्या असं म्हटलं का? कधीतरी माझं ऐकलं पाहिजे. कधी कधी पत्नीचं ऐकावं, कधी आईचं ऐकावं, कधी बापाचं ऐकावं, कधी लेकराचं ऐकावं, कधी मुलीचं ऐकावं. आपल्या जसं तागडं आहे, जसं पारडं आहे, तसं त्या पारड्यात आपण भरलं पाहिजे. म्हणजे त्याचंही प्रेम जिंकता आलं पाहिजे. आपल्याला पत्नीचं, आपल्या आईवडिलांचं, आपल्या लेकराचं सुद्धा प्रेम आपल्याला परत या ठिकाणी जिंकता आलं पाहिजे. आणि तेव्हाच त्याच्यामध्ये आपण भरल्या जातो. म्हणून सत्यभामाला म्हणावं देवाने, अगं मी तसं म्हणत नाही, वेळ होत आलेला आहे, जायचं आहे आपल्याला द्वारकेत, ह्या सर्व पत्न्या सोबत आहे. नाही नाही देवा, यावंच लागेल, तुम्हाला चलावं लागेल. म्हणून त्या बागेच्या ठिकाणी थांबला गेला रथ. भगवंत आणि सत्यभामा माता उतरल्या. दोघंही पती पत्नी मस्त त्या ठिकाणी फिरायला लागले बागेमध्ये. सुंदर सुंदर झाडं, वेली, पशु पक्षी, किवडा, त्या ठिकाणी चिमण्यांचा चिवचिवचिवतात आवाज येत आहे. वा वा. आणि म्हणून तशा माध्यमातून पाहत 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 एक पारिजातकाचं रोपटं दिसलं सत्यभामाला. सत्यभामाचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रेम जुडल्या गेलं. सत्यभामा म्हणली, देवा एक पारिजातकाचं रोपटं मला घ्यायचं आहे देवा. भगवंताने घे ना. नाही देवा, तुम्ही एक काम करा, तुमच्या हाताने घ्या. भगवंताने हात लावावा, ते रोपटं काढावं आणि सत्यभामाकडे दिलं. सत्यभामा त्या रोपटाला घेऊन परत आले आपल्या नगरीमध्ये, म्हणजे त्या रथामध्ये बसले आणि दारुकाला सांगितलं रथ काढा. निघाला रथ. द्वारकेमध्ये रथ पोचला आणि द्वारकेमध्ये रथ पोचला ना, तसंच रुक्मिणी मातेला कळालं की भगवंत सत्यभामाला घेऊन गेले होते. पण जेव्हा त्या गोपींच्या नामाचा चिंतनाचा आवाज आला म्हणून भगवंत तशीच निघाले. ते गडबडीने सत्यभामाला सोबत घेऊन गेले. ती मागे आली. पण काय झालं, त्या सत्यभामाने जे रोपटं होतं कशाचं, पारिजातकाचं, अख्ख्या नगरीत दाखवायला लागली. बघा, मी पारिजातकाचं झाड आणलं, रोपटं आणलं, झाड आणलं, रोपटं आणलं. हे झाड माझ्या अंगणामध्ये लावी, याला पाणी घाली. हे झाड लहानाचं मोठं मी करेल, याला फुलं येतील, याची फुलं तोडील, वेचील, गजरा करील आणि माझ्या वेणीला लावेल असं म्हणावं सत्यभामाने. आणि देवाने मनात विचार केला, फुलं भेटतील तेव्हाच लावशील ना. चतुरा तो शिरोमणी, ते चतुर आहे, त्याची लीला कोणी जाणू शकत नाही. नाही जाणू शकत त्याची लीला कोणी. देवाने विचार केला आणि सत्यभामा प्रत्येक ठिकाणी दाखवायला लागली. त्या द्वारकेमध्ये बघा, हे झाड सर्व भगवंताच्या कृपेने गोष्टी झाल्या. देवाने इलाज द्यावं, पारिजातकाचं झाड आणलं, आम्हाला फुलं भेटणार नाही, असं झालं तसं झालं. म्हणून या ठिकाणी सत्यभामाने आपल्या अंगणामध्ये देवाच्या हाताने झाड लावून घेतलं. देवा, आता तुमच्या हाताने आणलं ना, तुमच्याच हाताने लावण्यात आलं पाहिजे, तुमच्याच हाताने माझ्या अंगणात लावा आपल्या. आणि देवाने काय केलं, घेतलं ते रोपटं लावलं अंगणामध्ये. सत्यभामा रोज उठायची, पहिले पाणी घालायची सकाळी सकाळी त्या झाडाला, त्या पारिजातकाच्या झाडाला पाणी घालायची. असं करता करता ते झाड लहानाचं मोठं व्हायला लागलं. पण एकही दिवस सत्यभामाला फुलं मात्र भेटेना. रोज उठायची, झाड तर मोठं झालं, वरती त्या ठिकाणी फुलं नाही, खाली सुद्धा नाही. चिंतेत पडल्या, बसून होत्या आपल्या कक्षापुढं. पण तेवढ्यात नारदांची स्वारी आली. नारायण 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 नारायण, नमस्कार केला सत्यभामा मातेला आणि विचारायला लागले, मा चेहरा पडलेला दिसत आहे, काय दुःख आहे, कोणतं दुःख झालं? सत्यभामाने म्हणावं, बघा ना देवर्षी, एवढं मोठं झाड मी लहानाचं मोठं केलं, रोज उठावं, रोज पाणी घालावं, नित्य नेम चुकला नाही पाण्याचा, रोज पाणी या ठिकाणी दिलं, पण झाड मोठं झालं, पण एकही फुल मात्र येत नाही. आवडीचं फुल आहे माझ्या पारिजातक आणि मला आवडते ती फुलं, पण एकही फुल नाही. असं म्हटल्यानंतर देवर्षी नारद हसायला लागले. स्मित हास्य करीत होते, गालातल्या गालात हसत होते. सत्यभामा म्हणाली, मी माझं दुःख तुम्हाला देवर्षी सांगत आहे आणि तुम्ही खुशाल असत आहात. हसू नाही तर काय देवी, काय माता, तुम्हाला एवढंही कळत नाही, काय झालं देवर्षी? अहो, तुम्हाला काय वाटतं, या झाडाला फुलं येत नाही? रोज फुलं येत आहे, रोज खाली गळत आहे, मात्र तुम्हाला फुल भेटत नाही. सत्यभामा म्हणाली, मला फुलं भेटत नाही, फुलं कोण देत आहे, फुलं कोणाला भेटत आहे? तर त्या ठिकाणी नारदांनी सांगावं, माते, हे फुलं रुक्मिणी मातेला भेटत आहे. रुक्मिणी मातेला
कसे काय? झाड तर माझ्या अंगणात आहे. नारदजी म्हणाले, मला एक सांगा, हे झाड तुमच्या अंगणामध्ये कोणी लावलं? सत्यभामा म्हणाल्या, भगवंताने, माझ्या स्वामीने, देवाने. आई, जेव्हा हे झाड तुमच्या अंगणामध्ये लावलं ना, हे झाड भगवंताने जरी तुमच्या अंगणात लावलं, पण झाडाची फांदी रुक्मिणी मातेच्या अंगणाकडे केली. झाडाचं खोड तुमच्या अंगणामध्ये आहे, पण झाडाची फांदी रुक्मिणी मातेच्या अंगणाकडे आहे.